या झाडांसाठी रस्त्यावर उतरणार आहोत। झाडे आहेत, वाशिमची झाडे आहेत, जी वाशिमला अनेक वर्षापासून सावली ऑक्सिजन देण्याचं काम करतात आणि या बाजूला सर्व्हिस रोड करण्याचा यांचा एक मानस आहे। सर्व्हिस रोड करा, त्याला आमचा विरोध नाही, परंतु नॅशनल हायवे 161 या क्रमांकाच्या हिंगोली वाशिम या रोडवर असलेले हे दुतर्फा झाडे वर्षापासून या वाशिमचा ऑक्सिजन वाढवण्याचं काम करत आहेत। आपण बघतोय प्रदूषण किती होत आहे। 40-50 वर्षांपेक्षा अधिकची झाडे आहेत, यांचा कोणताही त्रास न होता बाजूने आपण सहज सर्व्हिस रोड करू शकतो। इतकी छान सावली उन्हाळ्यात येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्यांना, मोटरसायकल धारकांना सावली देण्याचं काम हे झाडं करतायत। किती मोठं हे झाड आहे। आज मी जेव्हा मुख्याधिकारी साहेबांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आरोपीची देखील परमिशन यामध्ये मिळालेली आहे। म्हणजे तुम्ही सर्वांना मिळून हा जो घाट घातला जातोय आणि हे खोड बघा, या झाडाचं खोड बघा किती मोठं खोड आहे आणि अशा प्रकारे या झाडांना तोडण्याचा कट रचलो जातोय, याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो। यावर आज हरकत नोंदवलेली आहे। 13 दिनांकापर्यंत आपण इथे बघू शकता की कशा प्रकारे यांनी सांगितलं की 13 पर्यंत हरकत नोंदवा आणि बाजूने आम्ही सर्व्हिस रोड करणार आहोत। अहो, तुम्ही विळखा घालून देखील सर्व्हिस रोड करू शकता। 3 वर्षाखाली झाडे आहेत त्यांना तुम्ही स्थलांतरित करून देखील करू शकता, पण झाडे तोडण्याचा कट रचतात। एक मनुष्य तुम्हाला महत्वाचं आहे, पण हे झाडे महत्वाची नाहीत का? जे मनुष्य या झाडांच्या आधारे जगत आहेत त्या झाडांना जगण्याचा अधिकार नाही का? तुम्हाला कोणी अधिकार दिला या झाडांना मारण्याचा? जेव्हा झाडे लावण्याचा विषय येतो तेव्हा तुमच्याकडून चांगल्या पद्धतीची झाडे लावणे होत नाहीत। आता इतकी मोठी झाड करण्यात तुम्हाला सक्षमता आहे का? इतक्या लवकर तुम्ही इतकी मोठी झाडे करून दाखवू शकता का आम्हाला? किंवा 40 ते 50 वर्षाचं एक झाड लावून दाखवू शकता का? नाही दाखवू शकत। तरी सुद्धा या हरकतीला झुगारून जर हे करत असतील तर आम्ही चिपको आंदोलन छेडणार आहोत, या झाडांसाठी रस्त्यावर उतरणार आहोत। प्रशासनाला, शासनाला माझा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि की या प्रकारे या झाडांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक म्हणून देखील आम्ही जे पंचपरिवर्तन राबवित आहोत, या पंचपरिवर्तनमध्ये पर्यावरण देखील आमचा एक मूळ उद्देश आहे आणि या पर्यावरणाचा जर असा ऱ्हास होत असेल तर मी सर्व स्वयंसेवकांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या सर्व लोकांना विनंती करतो की आपण सुद्धा या रस्त्यावर उतरावे आणि याचा निषेध व्यक्त करावा आणि कोणतेही झाड तुटता कामा नये यासाठी या सर्वांनी रस्त्यावर यावे। धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम।